तर योग्य जबाबदारी पार पाडत असल्यामुळे दिव्यांग मतदान केंद्राचं मोठं कौतुक सुद्धा होत आहे। मुंबईच्या वरळी परिसरात आपण जातोय। आदित्य ठाकरे इथले स्थानिक आमदार विविध मतदान केंद्रांची पाहणी करण्यासाठी सध्या पोहोचलेत। रश्मी ठाकरे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। आदित्य ठाकरेंनी काही वेळापूर्वीच एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यामध्ये त्यांनी निवडणूक आयोगाला आवाहन केलंय की बराच वेळ लोक रांगेमध्ये तिष्ठत आहेत, त्यांच्या डोक्यावरती कोणतेही छत नाही, पाण्याची व्यवस्था नाही, नागरिकांची गैरसोय होऊ नये याची आयोगाने काळजी घ्यावी असं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलंय। आपले प्रतिनिधी वेदांत नेब सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, आदित्य ठाकरे तर आहेत परंतु रश्मी ठाकरेंची उपस्थिती जास्त लक्षणीय दिसते। हो, आपण बघतोय ज्ञानदा ठिकठिकाणी आता आदित्य ठाकरे आढावा घेत। आदित्यजी, अभिषेक, वेदांत, ज्या प्रकारे आपण बघतोय मतदानाचा टक्का अनेक ठिकाणी कमी होताना पाहायला मिळतो, तुम्ही सुद्धा ठिकठिकाणी जाऊन आढावा घेतात, काय स्थिती आहे? मतदानाचा टक्का कमी एवढ्यासाठीच आपण पाहत असाल अनेक ठिकाणून आम्हाला फीडबॅक येतो, मग ईशान्य मुंबई असेल, दक्षिण मुंबई असेल, की साधारणपणे आपण पाहतोय की मतदानाच्या जिथे बूथ्स आहेत तिथे, ठीक आहे थोडी गाडी पुढे घ्या, बूथ्स आहेत तिथे आपण पाहत असाल रांगा खूप मोठ्या आहेत, लोकांना उभं राहायला सोयी सुविधा नाही आहे, मंडप घातलेला नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे, सिनियर सिटीजनसाठी व्यवस्था नाही आहे। ही चूक निवडणूक आयोगाची आहे। खर्च जो होत असेल तर तो कसा वापरला जातो, विनंती करतात निवडणूक आयोग, विनंती तर केली आहे, पण मुंबईकर आपण पाहताय त्रासलेले आहेत। मुंबईकरांना, अनेक मुंबईकरांना परत जायला लागले, कोण सांगते घड्याळ घालून जा, कोण सांगते फोन नका नेऊ, ह्या सगळ्या गोंधळ। तीनच तास बाकी आहेत, त्यात तुम्हाला वाटतो टक्का वाढेल? खास करून वरळी बघा, मुंबईकरांनी स्वतः उतरून मतदान केलेलं आहे। अनेक ठिकाणी रांगा खूप लागलेल्या आहेत। कुठे कुठे जातात? आम्ही सगळीकडे जातोय। त्यामुळे आपण बघतोय आदित्य ठाकरे ठिकठिकाणी जात आहेत आणि ज्या प्रकारे टक्का जो कमी झालेला आहे मतदानाचा, त्यांचं असं म्हणणं आहे की गैरसोय अनेक ठिकाणी पाहायला मिळते। इथे सुद्धा आपण बघतोय, इथे सुद्धा मतदान केंद्र आहे आणि मोठी गर्दी इथे आहे आणि गैरसोय होती आणि त्यामुळेच निवडणूक आयोगाला विनंती आदित्य ठाकरेंकडून केली जाते की अधिकाधिक मतदान व्हावं, त्या दृष्टिकोनात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।